नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस तुम्हाला भरपूर छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आंबे आता संपत चाललेत, आंबे म्हणजे कैऱ्या आता मार्केटहून संपत चाललेत, पण तरी सुद्धा मला काही ना काहीतरी त्याच्यापासून बनवायचं सुचतंय नवीन नवीन। तर हा पदार्थ तसा जुनाच आहे आमच्या म्हणजे घरी आम्ही गावी कोकणामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला कैरी सीझनमध्ये बनवतो। इकडे काही काही जण त्याला मेथांबा मुरंबा वगैरे असं म्हणतात, पण आम्ही ना आमरस वगैरे असंच काहीतरी म्हणायचो गावाला। तर ते वगैरे आवडतंय नाही आवडतंय म्हणून मी ते कमी म्हणजे एवढं झालं ते जार भरून, पण ते हळूहळू संपून गेलं। मग म्हणाले चल अजून मार्केटमध्ये कैऱ्या आहेत तर आपण कैऱ्या बनवून ठेवूया। तर त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते। आता ह्या कैऱ्या स्वच्छ मी धुवून घेतल्यात, तर ह्या कैऱ्या मी अशा सोलून घेते। बघा अशी कैरी मी साफ करून साल काढून घेतले। त्याचप्रमाणे आता ह्या सर्व कैऱ्यांचं तसंच करून घेते। हे बघा हे सर्व आंबे आता म्हणजे कैऱ्या सोलून झाल्यात आणि अजून तरी ह्या कैऱ्याच आहेत, हिरव्या दिसतात। कोय झाले आतमध्ये। ही बघा असा बाट आता म्हणजे प्रत्येक कैरीमध्ये एवढा तरी हा बाटा म्हणतो आम्ही, तेवढा झाला म्हणजे कोय एवढी तरी आहे शिल्लक। आणि हे एवढं झालंय किसून। ह्या चारही कैऱ्या मी आता तिन्ही किसून घेते। बघा कैऱ्यांचा किस एक वाटीभर झाला, एक वाटीपेक्षा थोडासा जास्त आहे। आणि मी एक वाटी गूळ घेतले, मोहरी घेतले, मेथी घेतले आणि कढीपत्ता घेतले। तर आपण जशी फोडणी देतो ना तशी फोडणी द्यायची। थोडंसंच तेल टाकून घेते, म्हणजे तडका बसेल एवढंच तेल टाकलं, जास्त टाकलं नाहीये। तेल छान गरम होईल आपलं, हे टाकू सर्व। कढीपत्त्याची पानाची मी स्वच्छ धुवून पुसून घेतले, त्यामुळे ते एकदम छान राहतात त्याच्यामध्ये। कढीपत्त्याला काही होत नाही। हळद, आणि थोडंसं तिखट, आणि चवीनुसार साधं मीठ। आणि नंतर म्हणजे कैरीचा आंबट पण आपल्याला माहिती नसतो कितपत आंबट येते, त्यामुळे मी एक वाटी पेक्षा थोडीशी जास्त कैरी होती तिला मी एक वाटी गूळ घेतलेला। जर कैरी आंबट जास्त असेल तर आपण नंतर मग या स्टेजला गूळ ॲड करू शकतो। मग एकदा टेस्ट करून बघायचं। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवते आणि ह्याच्यातच जेवढ्या गुळामध्येच ते शिजवायचे आपल्याला। हे बघा आता पूर्ण शिजलं गेलंय आणि या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं। कारण गूळ थंड झाल्याच्या नंतर अजून आफसतो, घट्ट होईल थंड झाल्याच्या नंतर अजून ते। हे बघा हे पूर्ण असं घट्ट झालंय, म्हणजे आपण आता स्टोअर करण्यासारखं झालंय। आणि मी आता बॉटलमध्ये ठेवते आणि ह्याच बॉटलमध्ये मी ठेवलं होतं महिना 2 महिने जवळपास ते चांगलं राहिलं।
हे बघा, हे आता मी बॉटलमध्ये भरून ठेवते आणि छान राहतं. हे झालं तयार. आणि सावी मागते खायला बघा, लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, तर तिला आपण थोडंसं खायला दे. सावी, तुला पाहिजे हे? कसं झालंय सांग त्यांना. छान झालंय त्यांना सांग. त्यांना पण छान झालं. आवडलं ना तुला? तू चपाती बरोबर खाणार? देऊ तुला चपाती बरोबर? मुलांना म्हणजे तुम्हाला दाखवते फक्त की मुलांना आपण असं स्प्रेड करून वगैरे चपाती बरोबर देऊ शकतो. थोडंफार अर्ध्याच पोर्शनला लावलंय आणि रोल करून हे घे सावी. कसं आहे? छान आहे. आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सावी सांग त्यांना बाय बाय. आणि तू कसं म्हणते घरी चॅनलला सबस्क्राईब करा कसं? नाही अजून काय बोलते तू? मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा, मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा.